विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं तेषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्ते। ज्ञानप्रतापविलसद्वचनामृतं च अद्वैतभावपटुताहितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव श्रीरङ्गनाथ गुरुराज नमोऽस्तु तुभ्यं। पंचीकरणामध्ये शिष्य गुरुला शंका करतात, गुरु महाराज, जर वृत्तीच्या योगाने आत्मा जाणला जातो तर वृत्ती दृष्टी झाली व आत्मा वृत्तीचा दृश्य झाला, आणि तसे झाले असता आत्मा मनाला आणि वाणीला अगोचर आहे असे जे श्रुतीचे म्हणणे ते अप्रमाण ठरते, तर त्याची समाधानपूर्वक एक वाक्यता कशी करावी? यावर सद्गुरू उत्तर देतात की अरे बाबा, मन आत्म्याला दृश्य पदार्थाप्रमाणे आपल्या पाहण्याचा विचार करून काही पाहत नाही, तर मनाच्या द्वाराने विचार करून व अविद्या आणि देहाध्यास यास निवृत्त करून स्वतः आत्मा आपल्याच स्वरूपाने प्रकाशन करतो। आरशाच्या साधनाने मनुष्य आपलेच तोंड आपण पाहतो, आरसा काही तोंड पाहत नाही। म्हणजे आरसा तोंड पाहण्याचे केवळ साधन आहे। तोंड पाहिल्यावर मनुष्य आरसाही टाकून देतो। त्याचप्रमाणे मुमुक्षु पुरुष मनाच्या वृत्तीने विचाराच्या द्वारे अज्ञानाची निवृत्ती करून स्वयंप्रकाश आत्म्याचा अनुभव घेतल्यावर मग त्या वृत्तीचाही त्याग करतो। या कारणासाठी वृत्तीव्याप्ती व फलव्याप्ती विरहित आत्म्याचे स्वाभाविक जसे स्वरूप आहे तसेच सांगितले, शिवाय ते आत्मस्वरूप सदा उदय पावलेले व स्वयंप्रकाश आहे, असं सद्गुरू याचं उत्तर देतात, समाधान करतात। तर अंतःकरण किंवा मनामध्ये जाणणं होतं, जाणण्याचा व्यवहार मनात होत असतो। मन काही आत्म्याला जाणत नाही, पण मनामुळं आत्म्याला जाणण्याचा व्यवहार होतो। जसं आरशात दिसतं, पण आरशाला दिसतं का? मग आरसा पाहतो का? तसं मन पाहतं का? मनात पाहणं होतं, मग मनाला घेऊन आपण आपल्याला पाहतो। वृत्ती व्याप्ती म्हणजे वृत्ती त्याचा आकार धरते आणि वृत्तिस्थ चैतन्य, त्याला चिदाभास म्हटलेला आहे, तो आपण त्या पदार्थाचं प्रकाशन करतो। हे इतर पदार्थाच्या बाबतीमध्ये वृत्ती व्याप्ती आणि फलव्याप्ती आहे, पण स्वतःच्या बाबतीत आत्मस्वरूपाच्या बाबतीत वृत्ती व्याप्ती होणं आवश्यक आहे। तिथं फलव्याप्ती असण्याची मुळीच गरज नाही, कारण आपणच आपल्यानं जाणतो। म्हणून जसं आपण तोंड पाहतो आरशामध्ये आणि तोंड पाहिल्यानंतर मग आरसा टाकून देतो, तसं विवेकानं अंतःकरणामध्ये आपण अज्ञान आणि अज्ञानकारी जो देहाध्यास आहे त्याची निवृत्ती झाली की त्या मनाचं सुद्धा काम संपलं। मग एकदा जाऊनी पाहुनी आले, मग सनिंदची राहिले। म्हणून ज्ञानोबराय सांगतात, निरखित निरखित गेली येऊ, पाहे तव तन्मय झाली येऊ। म्हणून पाहत 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 आपण आपल्या स्वरूपाला गेलो की मन तद्रूप होऊन जात असतं। मन म्हणून उरत नसतं। मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासूनी कैसे निवृत्तीसी आले। म्हणजे जिथं प्रवृत्ती संपते आणि निवृत्तीमध्ये रूपांतरित होते। निवृत्ती म्हणजे परत वृत्तीवर येणं नाही, म्हणून परत माघारी येत नाही। हे मन परत या संसारामध्ये मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा पुनरपी संसारा येणे नाही। म्हणून अंतःकरणामध्ये जी प्रगटता आहे
जे सत्यत्व आहे, आनंदत्व आहे, एकत्व आहे, ते कोणाचं आहे? ते आपलं आहे. जसं मग अंतःकरणामध्ये ज्ञान प्रगट आहे, पण अंतःकरणाला ज्ञान होत नाही. मग जगामध्ये ज्ञान प्रगट आहे, पण जगाला ज्ञान नाही. जसं बाईच्या कपाळावर कुंकू आहे, मग ती कोणाची खून आहे? मालकाची. या राणीचा राजा मळ्यात आहे, तिचं लायसन माझ्या गळ्यात आहे. क्या बात आहे. म्हणजे मंगळसूत्र ही त्या मालकाची खून आहे. कपाळावरचं कुंकू हे त्या मालकाची खून आहे. तसं जगाच्या कपाळावर अस्ति भाती प्रिय हे मालक चैतन्यनाथाचं ची खून आहे. आणि अंतःकरणामध्ये जे प्रगट ज्ञान आहे ते मंगळसूत्र ते मालकाची खून आहे. आलं का लक्षात? म्हणून हे ते ज्ञान प्रगट आहे अंतःकरणात, ते कोणाचं आहे? ते चैतन्यनाथ, ते आपण आहोत. आणि जगामध्ये जे ज्ञान प्रगट आहे ते जगाचं आहे का जगाच्या कपाळावर प्रगट दिसायला? त्या जगाच्या कपाळावर प्रगट दिसायला लागलं. अस्ति भाती आणि प्रिय हे आपलं आहे, आणि नाम आणि रूप हे मायेचं आहे. म्हणून माया शब्दाचा अर्थ जी नाही ती, जी नाही ती शक्ती, त्याला माया म्हणायचं. म्हणजे नाही ते चित्र दाविती, जे नसलेलं चित्र दाखवायला लागली. स्वप्न म्हणजे काय? नसलेलं दिस नाही ना. आपल्या व्यावहारिक एकत्वाच्या अज्ञानामुळं तिथं अनेकत्वाचा आपल्याला भास झाला. तसं इथं आत्मस्वरूपाच्या एकत्वामुळं आपल्याला या अनेकत्वाचा भास व्हायला लागला. म्हणून आपलं एकत्व, पारमार्थिक स्वरूप आपण विसरलो. स्वस्वरूपाच्या विसरामुळं हे सगळं काय झालं? आपल्याला पसारा अनुभवाला यायला. म्हणून हे जे काही सृष्टीचा विस्तार आहे, तर तो विस्तार हा काही पारमार्थिक नाहीये, हा व्यावहारिक आहे. आणि आपण एकमात्र पारमार्थिक सत्य आहोत. आणि हे पारमार्थिक सत्य आपल्याला जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत आपल्याला ह्या सृष्टीचा पसारा खराच वाटतो. जोपर्यंत जाग येत नाही तोपर्यंत स्वप्नसृष्टी सत्य वाटत असते, आणि जाग आली की स्वप्नसृष्टी खोटी ठरते. तसं आपल्या आत्मस्वरूपावर आपण जाग झालो की ह्या जगाचा भास मावळतो. मावळवीत विश्वा भासू, नवल उदयला चंडांशु, अद्वय अब्जिनी विकासू वंदू आता. हा नवल चंद्र सूर्य उगवला, नवल उदयला चंडांशु म्हणजे सूर्य, की जो उगवल्यावर विश्वाचा भास मावळला. आता पहा ना, सूर्य मावळला म्हणजे दिवस मावळला आणि रात्र सुरू झाली. तसं इंद्रिय मावळले की जागृती सुद्धा मावळली. मग स्वप्नसृष्टी सुरू झाली. आणि ते मन कल्पना करत करत थकलं की स्वप्नसृष्टी सुद्धा बंद झाली. आता जो प्रवास आहे तो मात्र तुमचा एकट्याचाच अनुभवाचा आहे. तुम्ही एकटेच आहात. तिथं कुठलाच प्रपंच नाही. संपूर्ण प्रपंचाचा अभाव आणि केवळ तुमचा भाव आहे. असे भाव अभाव या दोन्हीला सोडून केवळ तुमचं अस्तित्व आणि आनंद तुम्ही दोघंच आहात. म्हणजे आनंद आणि तुम्ही दोन नाही. आनंदाला सोडून तुम्ही नाही आणि तुम्हाला सोडून आनंद नाही. जसं शरीराला सोडून आपण आहो म्हणजे शरीर आपलं स्वरूप आहे का? आणि आनंदाला सोडून आपण नाही म्हणजे आनंद हे आपलं स्वरूप आहे. ज्याला जे सोडून नसतं ते त्याचं स्वरूप असतं, आणि जे ज्याला सोडून असतं ते त्याचं स्वरूप नसतं. हे सूत्र ध्यानात ठेवायचे. जे ज्याला सोडून नसतं ते त्याचं स्वरूप असतं,
आणि जे ज्याला सोडून असतं ते त्याचं स्वरूप नसतं. हे फार सोपे सूत्र आहे. गुळाला सोडून गोडी नाही, गोडीला सोडून गुळ नाही. तसं ज्ञानाला सोडून आपण नाही ना आपल्याला सोडून ज्ञान नाही. म्हणून ज्ञान हे आपलं स्वरूप आहे. म्हणून अंतःकरण आपलं स्वरूप आहे का? नाही. कारण अंतःकरणात कळणं आहे, अंतःकरणाला कळत नाही. असं अंतःकरणाचं स्वरूप जिंकणं, तया स्वांतकरण जिता सकळ कामोपशांता परमात्मा परोता दुरी नाही. त्याला परमात्मा दूर नाही, दुसरा नाही, जवळ नाही, तुम्हीच आहात. जसं तुमच्या बायकोचा नवरा तुमच्याहून दूर नाही, दुसरा नाही, जवळ नाही, तुम्हीच आहात. इतके पॉइंट आहेत. जमत का? दुसरा आहे म्हणल्यावर, दूर आहे म्हणल्यावर, बरं जवळ आहे तरी जमत नाही. आणि तुम्हीच आहात हे जसं पक्क आहे ना, तसं परमात्मा तुमच्याहून दूर नाही. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा दूर नाही, तिसरा मुद्दा जवळ नाही, तर तो परमात्मा तुम्हीच आहात. तत्वम असी ते ब्रह्म तू आहेस, असा महावाक्याचा उपदेश सद्गुरूच्या मुखातून झाल्यावर आपण काय लक्षात घ्यायला पाहिजे की ते ब्रह्म मी आहे. जेने कहले तू देव, तो चैतन्य तू स्वयमेव, तो चैतन्य मी स्वतः आहे. म्हणून या गोष्टी फार जय हरवाळपणा येईल तैची हे उपेगा जाईल. नाहीतरी गोठी होईल मुक्या बहिऱ्याची. मुक्यानं सांगितलं आणि बहिऱ्यानं ऐकलं. मुक काही सांगत नाही, बहिर काही. म्हणून हे, कारण हा प्रवास जो आहे तो सूक्ष्माचा प्रवास आहे. आतापर्यंत आपण जो प्रवास करत आलो तो स्थूल आहे, स्थूल प्रवास झाला हा. पण हा जो प्रवास आहे ना आत्मस्वरूपाचा, तो सूक्ष्माकडे नेणारा आहे. सूक्ष्मात सूक्ष्म वृत्ती होत असते, सूक्ष्मात सूक्ष्म. म्हणून वृत्ती सारूपम्य इतरतः. काल आपण थोडं चिंतन केलं की एकच मन अनेक रूप होत असतं. कारण विषय आपापल्या उपादान कारणाचे आहे. घट मातीचा आहे, पण घटाकार वृत्ती मनाचा परिणाम आहे. मग वृत्ती कशाला म्हणायचं? अंतःकरणाचा विषय प्रकाशक परिणाम म्हणजे वृत्ती आहे. बाकीचे परिणाम आहेत ना, सुख आहे, दुःख आहे, ईर्ष्या आहे, काम आहे, क्रोध आहे, लोभ, मोह, मद, मत्सर, करुणा, दया, शांती, क्षमा, आर्जव, आळस, निद्रा, तंद्रा, हे सगळे अंतःकरणाचे परिणाम आहे. पण आळस, निद्रा, तंद्रा हे अंतःकरणाचे तामस परिणाम आहे. आणि काम, बरं का, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे राजसी परिणाम आहे. आणि शांती, दया, क्षमा, करुणा, प्रेम हे अंतःकरणाचे सात्विक परिणाम आहे. करुणा, प्रेम, आनंद, दया, दया करणे जे पुत्रार्थी, म्हणजे जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. म्हणून आपण कोणावर रुसावं? जर जगत आपल्याहून भिन्न नाही, अनुभवाला येणारं जे विश्व आहे ते आपल्याहून जर भिन्न नाही, तर आपण रुसावं कोणावर आणि हसावं कोणावर? म्हणून विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ज्ञाना, तुम्ही कोणावर रुसले? जगावर रुसले म्हणले तर तुमच्याहून जग भिन्न नाही. आणि तुम्ही तुमच्यावर रुसले म्हणावं तर रुसण्यासारखं तुमचं स्वरूपच नाही. म्हणून रुसणं दोन्हीकडून नाही.
म्हणून दुःखाची प्रतीती दोन्हीकडून नाही. म्हणून आनंदानं जीवन जगण्याची ही कला ज्ञानोबराय तुकोबराय नाथ महाराज आपल्याला लक्षात आणून देतात की योगिया साधली जीवन कला. जीवन जगण्याची कला योगियाला साधली. योगी कोणाला म्हणायचं? ज्यानं योग्य आत्मा निवाडा केला त्याला योगी म्हणायचं. का कपाऱ्यात जाऊन बसायचं, भगवे कपडे घालायचे आणि ध्यान अनुष्ठान करत बसायचं त्याला योगी म्हणायचं? ज्यानं योग्य आत्माचा निवाडा केला, निर्णय लावला की हे अनुभवाला येणारं विश्व हे स्वप्नासारखं कल्पित आहे आणि त्याचा अधिष्ठान रूप परमात्मा मी प्रत्यक्ष आहे, पारमार्थिक ब्रह्मरूप आहे, तो खरा योगी आहे. म्हणून